नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण शाहिरी कवी आणि शाहिरी कविता अभ्यासणार आहोत. शाहिरी वाङ्मयाची निर्मिती करणारे शाहीर फार मोठे अभ्यासक किंवा चिंतन करणारे होते असं होत नाही. त्यांच्या काळातील महत्त्वाच्या गोष्टी, घटना, व्यक्ती यांची माहिती व पराक्रम गाथा तालावर ठेक्यात रंजकतेने सांगणारे व प्रयोगातून अभिनय पोचवणारे ते कलाकार होते. शाहिरी वाङ्मय निर्मितीचे विषय तत्कालीन अवतीभोवतीच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातून स्वीकारले जातात. आज वर्तमानपत्रातील बातमीदार जसे काम करतात तसे त्याकाळी चांगल्या राजकीय, सामाजिक आदी अंगाने वास्तव परिस्थितीचे दर्शन शाहिरांनी घडवले. चांगल्या शाहिरी वाङ्मयातून तत्कालीन समाजाचा नातेसंबंध लक्षात येतो. स्फूर्तीच्या उमाळ्यातून किंवा सांगितल्याशिवाय राहत नाही अशा अवस्थेतून शाहिरी वाङ्मय निर्माण केले गेले. खूपशा लोकांच्या आग्रहास्तव कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या व्यक्तीच्या भक्तीचा व कौतुकाचा विषय झालेल्या व्यक्तिमत्वाचा प्रसंग गौरव करावा व झालाच तर व्यावहारिक फायदा करून घ्यावा अशी शाहिरी वाङ्मय निर्मितीची प्रेरणा दिसते. प्रमुख शाहीर कवी आपण पाहता अनंत फंदी, परसराम, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ, होनाजी बाळा या शाहिरांनी मराठी वाङ्मयाचं दालन समृद्ध केलेलं आहे. आपण पहिला शाहीर बघणार आहोत अनंत फंदी. अनंत फंदी कवनाचा सागर अशी होनाजी बाळाने अनंत फंदीची स्तुती केलेली आहे. अनंत फंदींनी उत्तमोत्तम कवने लिहून साऱ्या मराठी मुलकात प्रशंसा मिळवली. पेशवेकालीन सर्व शाहिरात हा सर्वात वयाने ज्येष्ठ असणारा शाहीर. त्याचे उपनाम घोलप होते. यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबात शाहिराचा जन्म 1744 झाला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर हे त्यांचे मूळ गाव. ते पिढीजात गोंधळी होते. तसेच त्यांचा सराफीचाही व्यवसाय होता. वडील लहानपणीच निवर्तल्यामुळे त्यांच्यावर कुणाचाच धाक राहिला नाही. आई सजूबाईने त्यांची समजूत काढण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले. त्यांनी घर सोडले. भवानीबाबा नावाच्या साधूने त्यांना धोंडा मारला. तेव्हापासून अनंत फंदीला कवित्वाची स्फूर्ती झाली असे आख्यायिका सांगितली जाते. पुढे अहिल्याबाई होळकर यांच्या उपदेशाने अनंत फंदी कीर्तनाकडे वळले. एक सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून नावारूपाला आले. फंदी अनंत कवनाचा सागर म्हणून या शाहिराचा गौरव केला जातो. या शाहिराचे केवळ 7 पोवाडे, मोजक्या लावण्या, काही उपदेशपर फाटके उपलब्ध आहेत. अनंत फंदींच्या काव्यकर्तृत्वाकडे वळल्यानंतर आपल्याला अनंत फंदीचे 7 पोवाडे उपलब्ध आहेत. त्यापैकी खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा विशेष उल्लेखनीय. तसेच त्याने नाना फडणवीस यांच्यावरही गौरवपर पोवाडा लिहिला आहे. तसेच फत्तेसिंग गायकवाड, यशवंतराव होळकर यांच्यावरही त्यांनी पोवाडे लिहिले. होळकरांवरील पोवाड्यामुळे बाजीरावांची त्यांच्यावर गैरमार्जी झाली. त्यामुळे फंदी ही वडिलांच्या हातचे चाकर, त्यांना न मिळे भाकर, अजागळते तूप साकर, चारुनी व्यर्थ पोशिले अशी बाजीरावाची निंदा केली आहे. त्यांच्या लावण्या पाहता अनंत फंदीची चंद्रावळ ही लावणी खूप लोकप्रिय आहे. अग्निपुराणातील एका कथानकावर आपल्या प्रतिभेचा साज चढवून फंदींनी ती श्रेष्ठ लावणी लिहिली. धन्य तुझे लावण्य ही अशीच एक दिलखेचक त्यांची लावणी आहे. यात स्त्री लावण्याचे वर्णन करून तिच्याकडून प्रीतीची अपेक्षा केलेली आहे. तू थोराची लेक, तुला आम्हा काय द्यायचे दिनानी असे तो म्हणतो. अनंत फंदीने बाजीरावाच्या कारकिर्दीवर केलेल्या लावणीतून त्याच्या राज्यातील अनागोंतीचे चित्र स्पष्ट रेखाटलेले आहे. लेक म्हणे बापाला, म्हातारा झाला त्याची शुद्ध केली. सुन सासूची मर्जी ठेविना, फिरून बोलू ती लागली. शल्य झाले मस्त गुरुची, विद्या गुरुवर फिरली. गोरसाला कुणी पुसेना, दारू महाग विकू लागली. भोवतालच्या परिस्थितीच्या अवलोकनातून त्याच्या लेखणीला उपरोधाची धार आलेली दिसून येते. हे मूर्खा खुनतर्का, परका पुरुष आपला नशे यातूनही समाजवास्तव किंवा सत्य त्याने मांडलेले दिसून येते. अनंत फंदींचा
माधव ग्रंथ किंवा माधव निधन काव्य हा ओवीबद्ध ग्रंथ आहे. बाजीरावाच्या त्याने हा ग्रंथ लिहिला. 359 ओव्यांचे हे ओवीबद्ध काव्य 6 अध्यायात त्यांनी मांडलेले दिसून येते. याचबरोबर त्यांनी उपदेशपर फटके लिहिलेले आहेत. अनंतपंथीचे फटके संसारिकांना केलेला मौलिक उपदेश आहे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गात सोडू नके. अशा स्वरूपाचे सडेतोड भाषेमुळे हे फटके लोकप्रिय झाले आहेत. शाहीर कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेल्या व राजाश्रय व लोकाश्रय मिळालेला असा हा शाहीर होता. सूक्ष्म अवलोकन, शब्दांची उधळण, शृंगारशक्ती, स्वामीस्तुती, उपदेशामृत अशी त्याच्या कवितेची काही अंगे आणि वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. दुसरा शाहीर कवी आहे राम जोशी. तमासगीर आणि कीर्तनकार या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडलेला शाहीर कवी म्हणजे राम जोशी. रामजोशींचा जन्म 1758 झाला. त्यांचे मूळ घराणे सोलापूरचे. प्रखर बुद्धिमान व धार्मिक कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा तो शाहिरी फडातच रमला. छंदी फंदी, उन्हाळ, व्यसनी व बाहेरखाली बनला. वडील भावाने घरातून हाकलून दिल्यानंतर त्याने पंढरपूरला वेदशास्त्र संपन्न बाबा पाध्ये यांच्याकडे अध्ययन केले. उत्तम विद्या संपादन करून एक कीर्तनकार म्हणून नव्या दम्याने तो सोलापूरला आला. पुढे बारामतीला मोरोपंतांशी परिचय झाल्यानंतर त्यांच्या उपदेशाने रामजोशी कीर्तन करू लागले. पंतांच्या काव्यरचनेची छाप रामजोशींच्या कानावर पडलेली दिसते. दुसऱ्या बाजीरावाची रामजोशींवर विशेष मर्जी होती. बाजीरावांकडून त्यांना 25 रुपयांची बिदागीही मिळाली होती. पुण्यात त्यांच्या व्यसनी आणि विलासी जीवनामुळे शेवटी रामजोशी कंगाल झाले. त्यांना काशी यात्राही घडली नाही. त्यांच्या उदळ्या स्वभावामुळे, चिमार रखेलामुळे, दैवयोगाने पडलेल्या बयाबाईची गाठ या त्यांच्या जीवनातील काही कलाटणी देणाऱ्या घटना आपल्याला सापडतात. रामजोशींच्या साहित्याकडं पाहताना त्यांनी लिहिलेले पोवाडे, रामजोशीने अत्यल्पाशी पोवाडे लिहिलेले आहेत. एक ब्राह्मणी राज्य जोरदार हा पुणे वर्णनाचा प्रसिद्ध पोवाडा पेशवाईच्या वैभवाचे वर्णन करतो. साक्षात विष्णू अवतार, पेशवी कुळ, लंकाच पुण्यामध्ये लेश न दारिद्र्याचा, असे वर्णन त्यांनी पुण्याचे केलेले आहे आणि त्यांच्या वाणीला बहर आलेला दिसून येतो. दुष्काळावरील पोवाड्यात दुष्काळाने झालेली हानी, समाजातील दैन्य, दारिद्र्याचे चित्रण त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी लावण्यामध्ये मराठमोळ्या स्त्रीचे दर्शन, सौंदर्य, शृंगार रामजोशीने खुबीने व्यक्त केलेला आहे. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही, ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग, किंवा अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तलवार, अशा रचना करून लावणीच्या सौंदर्यात भर टाकलेल्या आहे. यांनी कृष्णलीला वर्णनपर लावण्यात त्यांच्या सद अभिरुचीचं प्रत्यंतर येऊन जातं. रामजोशींनी लौकिक जीवनातील विषयावरही लावण्या लिहिलेल्या आहेत. झाली तरुणपणाची धूळमध्ये वियोग, व्याकुळ नायिका भेटते तर तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पान, मज दुबळीचा राखा स्वाभिमान, अशी पतीची विनवणी करणारी पतिव्रताही आढळते. पौराणिक आणि देवता वर्णनपर लावण्यात समकालीन संदर्भ आढळतात. पंढरपूर, तुळजापूर, व्यंकटेश, बार्शीचा भगवंत यांच्यावर त्यांनी लावणे लेखन केलेलं आहे. रामजोशींच्या उपदेशपर लावण्यात उद्बोधक आहेत. नरजन्मामध्ये नरा करून घे नरनारायण गडी, 2 दिवसाची तनु ही साची, या लावण्या खूप लोकप्रिय आहेत. अर्थचमत्कृती, खटकेबाजपणा, प्रसादकता, भाषेचं लालित्य यामुळे त्यांच्या लावण्या खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. अलंकारिकता, रसपरिपोषकता, उत्कटता, वर्णनशैलीतील सहजता हे त्यांच्या काव्याचे गुण सापडतात. यानंतरचं शाहीर आहे होनाजी बाळा. मराठी शाहिरी काव्यात आपल्या काव्यकर्तृत्वाने विशेष नावारूपास आलेला हा शाहीर कवी म्हणजे होनाजी बाळा. होनाजीचा जन्म पिढीजात कवित्व करणाऱ्या घराण्यात झाला. त्याचे नाव होनाजी सयाजी शिलरखाने. होनाजीचा जन्ममृत्यू माहीत नाही.
आज्जा साताप्पा आणि चुलता बाळा बहिरू हे दोघेही नावाजलेले शाहीर होते. दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारात सगनभाऊ प्रभाकर ह्या शाहिरांचा चांगलाच बोलबाला होता. त्यापैकी होनाजीवर दुसऱ्या बाजीरावाची खास मर्जी होती. होनाजीने आपल्या नावापुढे आपल्या साथीदाराचे नाव लावले. शेवट मात्र होनाजीचा अत्यंत दुःखप्रद झाला. प्रतिस्पर्ध्याने मारेकरी घालून त्याचा खून केला. होनाजीची शाहिरी ही पोवाड्यापेक्षा लावण्यातच अधिक रमली. त्याने 4-5 पोवाडे लिहिले, पण ते लोकप्रिय झाले नाहीत. दुसऱ्या बाजीरावावर 3 लिहिलेत. खर्ड्याच्या लढाईचा 1, रंगाच्या दरबाराचा 1, सवाई माधवरावांच्या रंगाचा समारंभ आणि खर्ड्याची लढाई या विषयावरील पोवाडे तर त्याच्याकडून भर दरबारात गाऊन घेण्यात आले होते. शाहीर होनाजी बाळाच्या लावण्या होनाजीचे लावणी वाङ्मय विविधतेने नटले आहे. त्याच्या लावण्यातून प्रेमभावाच्या विविध छटा हळुवारपणे अभिव्यक्त झाल्या आहेत. पतीसाठी जीव देणाऱ्या पतिव्रतेपासून पती दूरदेशी गेलेला आहे म्हणून कामवासनेने पछाडलेल्या व परपुरुषाची इच्छा बाळगणाऱ्या स्त्रीचे त्यांनी भावछटा आपल्या लावण्यातून व्यक्त केलेल्या आहेत. विषयवासनेत बुडालेल्या स्त्रीचे वर्णन करताना तो म्हणतो, ह्या इश्काचे पायी बुडाले कैक लक्षापती, खंडीमध्ये तू एक पावरती. त्याचबरोबर सर्वस्वपणाला लावायला सदैव तयार असणाऱ्या पत्नीबद्दल त्याचं चित्रण करताना तो म्हणतो, धन्य आज मी झाले स्वामी पायाची दासी, आता सर्वस्वे मुख्य माझी लाज तुम्हाशी. असंख्य विषय घेऊन सांसारिक विषय शाहिराने कौशल्याने टिपले आहेत. सौंदर्याचे मनोवेदक चित्रण करताना तो म्हणतो, लटपट लटपट तुझे चालणे मोठ्या नकऱ्याचे, बोलणे ग मंजुळ मैनेचे. होनाजीने काही लावण्यात मर्दानी सौंदर्याचेही वर्णन केलेले आहे. नाजूक बांधा, सडक आकृती, ठेंगणी गोजरी, कंगणीदार पगडी शिरी, कंठीदार अंगरखा दुपेटा अशा स्वरूपाच्या लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर अमर भूपाळी, घनश्याम सुंदरा ही लावणी होनाजी बाळा मराठी साहित्यात अमर करून ठेवले. या लावणीने मराठी वाङ्मयात होनाजीचे नाव अजरामर केले. ही लावणी म्हणजे महाराष्ट्र शारदेला होनाजीने वाहिलेले अमर लेणे. या भोपाळीच्या ओळीओळीतून भक्तिरस ओसंडून वाहत आहे. होनाजी हा पेशवाईतील प्रातिनिधिक शाहीर कवी. त्याची लावणी विविध विषयांना स्पर्श करणारे. त्याने अश्लीलतेला फाटा देऊन स्त्रीच्या मनोव्यापाराला व पुराणकथांना लावणीचे विषय बनविले. यानंतरचा शाहीर आहे शाहीर परशुराम. परशुरामाचा जन्म 1754 झाला असावा. तो सिन्नर तालुक्यातील वावी गावचा राहणारा. त्याचा व्यवसाय शिंप्याचा होता. त्याला लावण्या करायची सरद मिळाली होती. त्यामुळे त्याने आपली कौने वावीलाच केली. देवपूरकर बाबा भागवत या गुरुच्या अनुग्रह व आदेशानं तो काव्यलेखनाकडे वळला. बाबा सातभाई, मलुराज, नारायण आणि भवानी तेली यांचा त्याला चांगली साथ मिळाली. त्यामुळे त्याच्या तमाशाची कीर्ती सर्वदूर पसरली. कोपरगाव मुक्कामात लावणीला उत्तर देताना पश्चिमी वाहिनी गोदा प्रतिमूळ गंगा ही लावणी म्हणून त्यांनी दाखवली आणि त्यातील स्वतःची व राघोबाची स्तुती आवडून बाजीरावाने त्याला जहागीर देऊ केली. पण या स्वाभिमानी शाहिराने ती नाकारली. तो म्हणतो, पोट भराया उभारिला ना तमाशाचा धंदा, महाल मोकाशे अहेरी वळसे करतीला पुला बंदा. आपल्या लेखनात सत्य आणि सत्व जपणारा हा स्वाभिमानी वृत्तीचा कवी आपल्याला आढळतो. परशुरामाची साहित्य संपदा बघताना परशुरामाने त्याचं आयुष्य एकाच गावात केलं. राजे रजवाड्यांच्या स्तुतीसाठी आपली लेखणी वापरली नाही त्यांनी. तो साध्या भोळ्या गावकऱ्यातच मिसळला. त्यांचेच मनोरंजन करण्यात त्याने धन्यता मिळाली. त्याने देशस्थितीवर आणि समाजस्थितीवर असे 4 पोवाडे लिहिले. इंग्रजी आमदानीत चित्र पाहून त्याला वेदना झाल्या. रथगाड्या अंबाऱ्या
पालख्या टांगून ठेवल्या आड्याला, धमन्या छकडे माने बसाचा, दुखना येत चित माड्याला, अशी अवनती झाल्याचे ते सांगतो. साऱ्या गावाचे ओहळ मिळून गंगीची करीती थट्टा. हे विदारक चित्र पाहून त्याच भयंकर चिड येते. एकूण सडेतोड स्पष्ट विचार आपल्या पोवाड्यातून परशुरामाने गायले आहेत. परशुरामाच्या लावणीत विषय वैविध्य आहे. त्याच्या लावण्याचे सामान्यतः शृंगारिक, आध्यात्मिक आणि सामाजिक चित्रण करणाऱ्या पौराणिक असे सामान्यपणे वर्गीकरण करता येईल. त्याची ऊट झाला प्राप्त काळ ही लावणी होनाजीच्या भोपाळीची आठवण करून देणार आहे. परशुरामाने स्त्री सौंदर्याची विविध चित्रे तन्मयतेने चित्रित केलेली आहेत. वय 12-13 ऐन आली भरात, भुईगट हिंगणी, दंडी बाजूबंद बाहुल्या, सर पुढच्या हिरे जडले कंगणी. परशुरामाची लेखणी केवळ स्त्री सौंदर्यात रमली नाही, तर तिने पुरुषी काव्य सौंदर्याचाही आविष्कार केलेला आहे. याचबरोबर परशुरामाच्या लावण्यातून तत्कालीन सामाजिक जीवनाचे विविधांगी दर्शन घडते. तसेच त्याने रामायण व महाभारतातील कथा भागावर पौराणिक व परमेश्वर वर्णनपर लावण्या लिहिल्या. पौराणिक लावण्यात त्याची साती सुलोचनेची लावणी विशेष उल्लेखनीय आहे. सगन परशुरामाच्या लावणी वाङ्मयात विषय वैविध्य, रसोत्कर्ष, स्वभाव परिपोष, सौंदर्यवर्णे व बोलकी व जिवंत वाणी. त्याची लावणी मनाला भावते. अध्यात्म हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळेच त्याने देवदेवतापर, पौराणिक आणि ईशवर्णनपर कथने केली. शाहीर प्रभाकरचे वडील मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावचे. ते नाशिक जिल्ह्यातील गंगापूरला राहण्यास आले. तेच प्रभाकर 1769 जन्म झाला. मात्र त्याच्या जन्मसालाबाबत अभ्यासकात वाद आहे. गंगू हैबती महात्मा गुणीराज यांच्याशी त्यांची चांगली ओळख होती. तो शीघ्रबुद्धीचा असल्याने त्याच्यासाठी तो कवने करू लागला. त्याची कवने गंगू हैबती, महात्मा सुतार व गंगाधर गात हे गात असत. मात्र त्याला राजाश्रय नसल्यामुळे आयुष्याच्या विपन्नावस्थेत गेले. अखेर त्याची पारशांचीसाठी मुंबईतील सोनारांची वर्णने करणारी कवने करावी लागली. प्रतिभेला गळ्यात दोरी बांधून दरवेशाप्रमाणे दारोदार फिरावे लागले. त्याने इसवी सन 1843 या इहलोकीचा निरोप घेतला. प्रभाकर हा पेशवाईच्या चढउताराच्या काळातला साक्षीदार होता. त्याने पेशवाईचा उत्कर्ष व अवनती पाहिली होती. माधवरावाचा रंगाचा दरबार, खरड्याची लढाई, माधवरावाचा मृत्यू, रावबाजीची विलासी कारकीर्द या सगळ्या गोष्टी प्रभाकराने पाहिल्या. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लावण्यात आपल्याला दिसून येतं. प्रभाकराने एकूण 13 पोवाडे रचले. सवाई माधवराव, दुसरा बाजीराव, पेशवे वंशवर्णन, राघोजी आंग्रे, नाना शंकर शेठ, पेस्तनजी सेठ यांच्यावर त्यांनी पोवाडे केले. त्यांच्या रंगाच्या दरबारातील पोवाडा सर्वोत्कृष्ट आहे. त्याच्या खरड्याच्या लढाईवरील पोवाड्यात युद्धवर्णन कमी असले तरी पोवाडा परिणामकारक आहे. प्रभाकराने शृंगारिक, ईशवर्णनपर विविध प्रकारच्या लावण्या लिहिल्या. प्रभाकराच्या शृंगारिक लावण्यांची दालत समृद्ध आहे. भोगोवादी रावबाजीमुळे पेशवाई लयाला गेली. भूतकाळातील आठवणींची दुःखी झालेली नायिका म्हणते, खेळले खेळ हर्षात बहुत बहराचे, नेसले उंच किती शालू प्रहरा प्रहराचे. असतील तिथे असोत सुखरूपी स्वामी, मिळतील स्त्रिया मज परिस भारी नामी. त्याच्या बहुसंख्य लावण्यात अश्लीलता आहे. भडक उघडा शृंगार त्याने दिलखुलासपणे वर्णन केलेला आहे. प्रभाकराच्या देवदेवतापर लावणीत प्रसिद्ध आहेत. शंकर पार्वती विनोद ही संवादात्मक लावणी. मंदोदरी रावण या लावणीतील मंदोदरीचा रावणाला उपदेश व तिची रामभक्ती, मुरली, सुधाम, चरित्र तसेच एक दैवत पंचायतन लिहून 5 देवतांची पूजा बांधलेली आहे. चंद्रभागेच्या तिरी विठेवरी कटी ठेवूनी उभा, भक्तांचा कैवारी, सावळा त्रैलोक्यवाचा शुभा असे पंढरीच्या पांडुरंगाचेही गुणवर्णन त्याने केले आहे. पेशवाईच्या अवनतीच्या काळातील
व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाकरने आपले काव्य रचले. स्त्री पुरुषांच्या जीवनातील विविध भावावस्था रेखाटल्या. तारुण्य सुलभ प्रेमजीवन आणि कामजीवनाची दखल घेतली. तसेच देवदेवतांपर लावण्या लिहून भक्तिरसाचीही परिपूर्ती केलेली आहे. शाहीर सगनभाऊ. सगनभाऊ हा मुसलमान शाहीर कवी, मूळचा जेजुरीचा. तो शिकलगार होता. तलवारींना धार लावणे आणि म्यान बनवणीचा त्यांचा धंदा होता. जातीने मुसलमान शिकलगार असूनही महाराष्ट्रातील देवदेवता, मराठी भाषा, संस्कृतीबाबत त्याच्या मनात कमालीचा आदर होता. त्याची सारी हयात पुण्यातच गेली. त्यावेळी पुण्यात एक गवळ्याचा व दुसरा रावळाचा असे 2 तमाशाचे फड होते. सगनभाऊ रावळ्याच्या फडात होता. रामा गोंधळी, बिबिला, बाळू रागू हे त्याचे साथीदार होते. त्यातील रामा हा प्रतिगंधर्वच होता. बाजीरावाला त्याच्यावर खूप मर्जी असावी म्हणूनच त्याने बाजीरावाच्या विलासी जीवनावर खूप लावण्या लिहिल्या. सगनभाऊचा जन्म इसवी सन 1778 तर मृत्यू 1840 झाला. सगनभाऊने आपल्या पोवाड्यातून तत्कालीन स्थितिगतीचे चित्र चित्रित केले. त्याच्या खडकीच्या लढाईवरील पोवाडा प्रसिद्ध आहे. दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी, लेकराला माय विसरली कसा ईश्वर तारी, असे त्यानंतरच्या बेबंदशाहीचे वर्णन त्यांनी केलेले आहे. रावबाजीचा अंत झाल्यावर शाहिरी काव्याचा आधार तुटला या प्रसंगावरही त्यांनी गगन कडाडून उठले हा पोवाडा रचलेला दिसून येतो. पेशवाईप्रमाणे त्याने सातारकरांच्यावरही पोवाडे रचले. सातारच्या प्रतापसिंह महाराजांवर त्यांचे 2 पोवाडे आहेत. मराठमोळ्या जीवनाशी मराठी मनाशी एकरूप झाला होता तो. त्यामुळे त्याच्या लावणीतील अस्सल मराठी मनाच्या भावभावना अभिव्यक्त होतात. सगनभाऊने आपल्या असंख्य लावण्यातून असंख्य मराठमोळ्या स्त्रीचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, नाव तुझे साळू चल आज खेळू, उभी द्वारी नार नखऱ्याची, चाल तुझी मराठमोळ्याची. दुसऱ्या एका लावणीत त्याने शालीन आणि कुलीन स्त्रीचे लोभत चित्रण केलेले आहे. जाई जुई मोतिया सेज पुष्पाची खुश वक्त, करुणी 16 शृंगार कपाळी कुंकू शोभत. सगनभाऊ हा शृंगारात रमणारा शाहीर आहे. इश्क गाती सगनभाऊ अशी त्याने रचना स्वतःबद्दलच म्हटलेला आहे. रंगाचा शाहीर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्या एका लावणी बालपणीच्या मित्रत्वाला पारखे होऊ नका म्हणून विनवणारी प्रियसी म्हणते, तुझ्या प्रीतीची आवडी म्हणून पडले झडी, नको प्राण सख्या विसरू मजला पळघडी. तसेच या मराठी मनाच्या शाहिराने आपल्या कवनातून विठ्ठल, ज्योतिबा, मल्हारी अशा देवदेवतांची भक्ती गायलेली आहे. माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुडी अशी भक्ती प्रगट केलेली आहे. त्याच्या नायिका विठ्ठल भेटीसाठी असुचलेले आहेत. रामायण, महाभारत यासारखे ग्रंथ व देवदेवतांचे दाखले देऊन त्याने सर्वांनाच गोड धक्का दिला आहे. सगनभाऊ हा शृंगारात रमणारा शाहीर असूनही त्याने महाराष्ट्रातील देवदेवतांवर कवने केले. सर्वांना भक्तिरसाची अवीट गोडी चाखावयास दिली. त्याने होनाजीबरोबर स्पर्धा केली. त्याचा तो प्रतिस्पर्धी असल्याने होनाजी बाळा उत्तर द्यावे रोकडे, होना गवळ्याचा झाला चुना म्हणून त्याने होनाजीला चुचकारले आहे. सगनभाऊ हा जातीने मुसलमान असला तरी मराठी संस्कृतीशी एकरूप झालेला कवी आहे. समारोप. रामजोशी, होनाजी, प्रभाकर, परशुराम, अनंतफंदी, सगनभाऊ हे उत्तर पेशवाईत सवाई माधवराव व दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत उदयाला आलेले आणि प्रसिद्ध पावलेले शाहीर. रामजोशी सोलापूरचे तर होनाजी पुण्याचे, सगनभाऊ पुण्याचे जेजुरी, अनंतफंदी संगमनेरचे तर परशुराम बावीचे, प्रभाकर कोकणातील. रामजोशी व प्रभाकर संस्कृत वाङ्मय परंपरेतील रामजोशी कीर्तनकार, त्यामुळे त्यांची शाहिरी रचना संस्कृत वळणाची. प्रभाकर कारकुनी पेशातून आलेले, संस्कृतचा व्यासंग म्हणून भाषा प्रौढ व रचनेत नेमकेपणाची जाण. परशुराम लोकवाङ्मयात
परंपरेतील, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनाला भिडेल अशी रचना करणारे, समाज जीवनाचे वास्तव चित्र रेखाटणारे, होनाजी व्यवसायाने गवळी पण संस्कृत प्रचूर लिहिणारे, सगनभाऊंची रचना कलाकुसरीपेक्षा मनातून उमललेली रचना म्हणता येईल. या शाहिरांनी मराठी शाहिरी वाङ्मयाला मराठी वाङ्मयाच्या प्रवाहात मोठे स्थान मिळवून दिले आणि शाहिरी वाङ्मय हे लोकांचे वाङ्मय ठरले. त्यातील गुणदोष हे मराठी वाङ्मय जाणिवेचे व आविष्काराचे गुणदोष ठरले. धन्यवाद मित्रांनो.